यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे कोकाटेंवर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। कोकाटेंच्या छातीमध्ये दुखत होतं। आयसीयूमध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून कोकाटेंच्या आम्ही काही टेस्ट्स केल्या, त्यांची अँजिओग्राफी देखील केलेली आहे। आम्ही असंच कुणालाही ॲडमिट करून घेत नाही असं सुद्धा यावेळेला डॉक्टरांनी सांगितलंय। कोकाटेंची बायपास सर्जरी करावी लागणार आहे असं सुद्धा डॉक्टरांनी माहिती देत सांगितलंय। बायपास नंतर 7 दिवस रुग्णालयात ठेवावं लागतं। कोकाटेंच्या हृदयात 4 ब्लॉकेजेस आहेत। 4 ब्लॉकेजेस असल्यानं बायपासचा सल्ला दिलेला असून त्यांना जर बायपास करायची नसेल तर अँजिओप्लास्टी मात्र करावी लागणार आहे असं डॉक्टरांनी यावेळेला स्पष्ट केलंय। अँजिओग्राफी आता झालेली आहे। त्यांना 4 ब्लॉकेजेस आहेत। 4 ब्लॉकेजेस असल्यामुळे डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्टने त्यांना रेकमेंडेशन जे करायचं असतं तर सर्वात पहिले आम्ही जे सर्वात चांगलं ऑप्शन असतो ते आम्ही देतो। त्यांनी पहिला ऑप्शन दिला आहे की यांनी बायपास सर्जरी केलं पाहिजे, पण जर फॅमिलीला किंवा पेशंटला बायपास करायचं मन नसेल तर असं नाही आहे की उपचार काय बंद होतील। आम्ही अँजिओप्लास्टी पण करू शकतो त्याच्यानंतर। हे ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे, पण पहिला ऑप्शन आहे बायपास सर्जरीचा। आम्ही अँजिओग्राफी केली। अँजिओग्राफीमध्ये मल्टिपल वेसलमध्ये ब्लॉक्स आहेत। एक 100% आहे, एक 90% आहे आणि दुसरी जागा अनंतर 90% आणि मग 60% आहे। 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत। आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल। ओके, बायपास सर्जरी करायचं आहे। त्यांचं मन नाही, पण ते विचार करतील, मग आम्हाला सांगतील, मग आपण अरेंज करूया। माणिकराव कोकाटेंच्या आमदारकी संदर्भातला निर्णय विधिमंडळ घेणार असल्याचं आता समजतंय। हायकोर्टाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर विधिमंडळाकडनं या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळतेय। निकाल प्रत वाचल्यानंतर कोकाटेंच्या आमदारकीबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांकडनं मिळतेय। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडनं स्थगिती देण्यात आलेली आहे, पण दोन्हीकडचे वकील आता सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे। निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढचं पाऊल ठरणार आहे। प्रत आल्यानंतरच सुप्रीम कोर्टात जायचं की नाही हे ठरवलं जाणार असल्याचं दोन्ही बाजूच्या वकिलांचं म्हणणं आहे। कोकाटेंची पूर्ण शिक्षाच रद्द व्हावी यासाठी त्यांच्याकडनं वकील कोर्टात जाऊ शकतात। कोकाटे जर कोर्टात गेले तर याचिकाकर्त्यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत लढत देण्याची तयारी ठेवल्याचीही माहिती मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।